बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथे शेतजमिनीच्या वादातून मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार मुक्तळ येथील दिनेश देवराम साबळे यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीची भूमी अभिलेख विभागामार्फत अधिकृत मोजणी करून घेतली होती। मोजणी दरम्यान संबंधित जमीन चुलते देवीदास आसाराम धनगर यांच्या क्षेत्रात असल्यानं निदर्शनास आलं। याच कारणावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला। वादाचं रूपांतर भांडणात होऊन आरोपींनी लाठीकाठ्याने हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीनं केला। या मारहाणीत दिनेश साबळे हे जखमी झाले। परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत भांडण सोडवल्यानं पुढील अनर्थ टळला। या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत महाले करतात। आज बोदवड तालुक्यामध्ये मुक्तड गावामध्ये या ठिकाणी एका शेतकऱ्याचा शेताच्या बांधावरून वाद झाला। त्या संदर्भात त्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण करण्यात आली आणि रक्तप्रभाव जास्त प्रमाणात यांचा गेलेला आहे। या ठिकाणी त्यांना मारहाण केली आणि पोलीस ठाण्याला येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आहे काय झालं होतं त्यांचं वादचं। सरकारी मोजमापणी झाली आहे 52 गट नंबराची, तर त्या शेतामध्ये आपलं 2 एकर क्षेत्र ते तर समोरचा द्यायला नाही म्हणतोय, येऊन वाद झाला। तर त्याने 4-5 जणांनी मला मारहाण करली, इड्यानं मारले। आणि शेतकरी कोण होते? शेतकरी काका होते सोबत, तरी काकांनीच मारलं। कोण कोण होते मारणारे? देवीदास आसाराम धनगर, सखुबाई देवीदास धनगर, धीरज देवीदास धनगर, अक्षय रवींद्र साबळे। आणि तुम्हाला कशाने मारहाण केली त्यांनी? त्यानं काठ्याने दगडाने आणि इड्याने मारलं। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, बोदवड।